महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। धाराशिव जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकल्याची घटना घडली आहे। लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक व्यक्ती गेली आणि 2 तासांपासून लिफ्टमध्ये अडकल्याची घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषद कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची चावीसाठी धावपळ सुरू होती। सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक प्रदीप कुलकर्णी असं या लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचं नाव आहे। तब्बल 2 तासानंतर कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या लिफ्टमधून सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं। प्रदीप कुलकर्णी यांची लिफ्टमधून सुटका झाली असली तरी अशा घटना वारंवारपणे घडत असल्यानं लिफ्ट धोकादायक बनली आहे। नवीन अध्यक्षांनी सातत्यानं बंद पडणाऱ्या लिफ्टकडे लक्ष देण्याची सामान्यांमधून मागणी होतीये। या घटनेनंतर परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती। अखेर 2 तासानंतर कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात यश आलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।